पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी पेट्रोलियम पदार्थांचा वापर गरजेनुसार करण्याचं आवाहन देशवासियांना केलं। पश्चिम आशियातील सध्याच्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीयांना काही सूचना केल्या। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेलाचा वापर जपून करा, पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होमवर भर द्या, परकीय उत्पादनांचा वापर कमी करा, असं म्हणत मोदींनी देशवासियांचं टेन्शन वाढवलं। अर्थात मोदींचं हे आवाहन सकारात्मक घेत महाराष्ट्र सरकारनेही काही सकारात्मक बदल केले। मोदींच्या या आवाहनानंतर 2च दिवसात देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाली। या दोन्हीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली। त्यानंतर काही तासातच महाराष्ट्रात खरंच किती पेट्रोल, डिझेल व LPGचा साठा आहे याच्या चर्चा सुरू झाल्या। भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे। त्यामुळे या संकटाच्या काळात खरंच पेट्रोल व डिझेल किती दिवस पुरेल अशी कुजबूज सुरू झाली। त्यात पेट्रोलियम मंत्र्यांनीही देशात किती शिल्लक साठा आहे हे सांगितल्यावर अनेकांची धडधड वाढली। खरंच पेट्रोल डिझेल संपलं तर गाड्या विकाव्या लागतील अशी चिंता सामान्यांना पडली। देशात व महाराष्ट्रात खरंच गाड्या विकण्याची वेळ येईल का? महाराष्ट्रात खरंच किती तेल साठा शिल्लक आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। राज्यातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। मध्य पूर्वेतील इराण अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचा फटका जगभरातील देशांना बसला। जगभरातील अनेक देशांचा व्यापार ठप्प झाला। होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यावर अनेक देशांवर तेल व LPGचं संकट ओढावलं। ज्या देशातून जगभरातील अनेक देशांना तेलाची निर्यात होते तेथेच युद्ध सुरू झाल्याने अनेक देशात महागाई वाढली। आखाती देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर भारतीय चलन असलेला रुपयाही घसरला। हाच रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक ठरला। युद्ध सुरू झाले तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर सुमारे 91 होता। तो आता घसरून ऐतिहासिक नीचांकी पातळीवर 95 प्रति डॉलरच्या खाली गेला आहे। ताज्या आकडेवारीनुसार भारताकडे सध्या 690 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी 174 अब्ज डॉलर खर्च केले होते। मार्च महिन्यात अमेरिकेने काही अंशी निर्बंध शिथिल केल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू केली होती। देशांतर्गत रिफायनऱ्यांना स्थानिक वापरासाठी स्वयंपाकाच्या गॅसचे उत्पादन प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले होते। परंतु आता रशियातून कच्चे तेल आयात करण्यालाही काही निर्बंध लागल्याने देशातील पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे। इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद झाल्यापासून आतापर्यंत जगाला सुमारे 1 अब्ज बॅरल तेल पुरवठा गमवावा लागला आहे। याशिवाय होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग जितके आठवडे बंद राहील तितक्या प्रत्येक आठवड्याला सुमारे 100 दशलक्ष बॅरल अतिरिक्त तेल पुरवठ्याचा तोटा होईल असे सांगितले गेले। गेल्या 10 आठवड्यात तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळाले। एप्रिलच्या अखेरीस किमती $126 प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या होत्या। मात्र त्यानंतर त्या घसरून सध्या सुमारे $100 प्रति बॅरलच्या आसपास त्या स्थिरावल्या। हा तुटवडा व किमतीच्या चढउतारामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल व खाद्यतेल जपून वापरण्याचे आवाहन केले होते। मोदींच्या आवाहनानंतर 2च दिवसात पेट्रोलियम विभागानं भारताकडे असणाऱ्या तेल साठ्याची माहिती दिली। पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांनी बाजारपेठेतील व्यत्ययाच्या 67 दिवसांमध्ये भारताने अंदाजे 60 दिवसांचा इंधन साठा आणि अंदाजे 45 दिवसांचा LPG साठा असल्याचं सांगितलं होतं। पश्चिम आशियाई संकट सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ नये, भारतात पेट्रोल आणि डिझेल त्याच किमतीत विकले जात आहे। खर्चात 50% अधिक वाढ होऊ नये, किंमत स्थिर ठेवल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दररोज 1000 कोटी ते 1200 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं। त्यानंतर देशभरात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाली। परंतु फक्त ही दरवाढ करून उपयोग नव्हता, कारण भारताकडे फक्त 2 महिने पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक असल्याचं पेट्रोलियम विभागाचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात किती तेल साठा आहे याची आकडेवारीही समोर आली होती। महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत 1,59,000 लिटर पेट्रोल शिल्लक आहे, तसेच 2,98,000 लिटर डिझेल शिल्लक आहे। केरोसिन 4,000 किलोलिटर शिल्लक आहे, तर LPG 35,000 किलो शिल्लक आहे। आता महाराष्ट्राची ही आकडेवारी पाहिली तर पुढच्या 1.5-2 महिना पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचं दिसतंय। दुसऱ्या बाजूने विचार केला तर गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातही पेट्रोल व डिझेलची टंचाई सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत। अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलसाठी गर्दी उसळली असून अनेक पंपही बंद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत।
मे महिन्यातच ही स्थिती लागल्यामुळे जून आणि जुलैमध्ये काय होईल याची चिंता वाढली आहे. जर पेट्रोल डिझेलचा तुटवडा झालाच तर मग अघोषित लॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय महागाई वाढल्यावर सामान्यांनी जगायचं कसं हाही प्रश्न विचारला जात आहे. मित्रांनो, पुढच्या 1-1.5 किंवा 2 महिन्यात पेट्रोल डिझेल संपेल असं तुम्हाला वाटतं का? तेल टंचाईमुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल अशा शक्यता आहेत का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.